फ्रेंड्स, मी श्वेता. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला तर माझ्याबरोबर गणपती दर्शनासाठी. तर मी आणि स्वरूप गणपती बघण्यासाठी निघालो आहोत. तर येथे आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही कल्याण स्टेशनजवळ आलेलो आहोत. तर कल्याण स्टेशनजवळील आम्ही गणपती बघणार आहोत. तर चला तर आमच्याबरोबर दर्शनाला. तर हा कल्याण स्टेशनपासून एक ते 2 मिनिटाच्या अंतरावरील गणपती आहे. तुम्ही पाहू शकतात गणपतीची मूर्ती किती भव्य आहे. तर ही मूर्ती जवळजवळ लालबागच्या गणपतीसारखीच मला दिसत आहे. आणि आई आणि स्वरूप आत गेलेले आहे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे गर्दी पण हळूहळू वाढत चाललेली होती. आम्हाला आतमध्ये शिरणं फार अवघड झालेलं होतं आणि दर्शन घेण्यासाठी आम्हाला खूप आटापिटा कराव्या लागल्या, कारण सर्वजण सेल्फी वगैरे सर्व घेत होते आणि इथं आई दमून बसलेल्या आहे. आणि रस्त्यात आम्हाला आत्या भेटली स्वरूपची आणि आईने आणि आत्याने काहीतरी सामान विकत घेतलेलं आहे. तर चला तर दुसरा गणपती पाहायला जाऊया. हा देखील कल्याण स्टेशनच्या 5 मिनिटं ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही आत शिरलेलो आहोत. आणि ही मूर्ती देखील खूप सुंदर आणि अद्भुत होती. मला ही पण मूर्ती फार आवडली आणि डेकोरेशनसुद्धा फार छान होतं. तुम्ही पाहू शकता इथे देखील फार गर्दी जमलेली आहे आणि थोड्याच वेळाने आरती देखील सुरू होणार होती. आणि आरती सुरू झाल्यावर इथे जास्त गर्दी झाली असती, म्हणून आम्हाला पटकन घरी जायचं होतं, म्हणून आम्ही पटकन दर्शन घेत होतो. तर तुम्ही पाहू शकतात स्वरूप आणि आत्या इथे दर्शन घेत आहे. आई देखील आता बाप्पाच्या पाया पडायला आलेल्या आहेत. स्वरूप बाप्पाच्या समोरून बाजूला होण्यास बिलकुल नाकार देत होता, कारण की त्याला बाप्पाचं फार वेड आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की त्याला बाप्पा फार आवडतात आणि तो खूप खुश आहे. तर अशा पद्धतीचं इथं डेकोरेशन केलेलं होतं, तुम्ही पाहू शकतात. आणि खरंच बाप्पाची मूर्ती खूप सुंदर होती. तर इथे इतकी सुंदर लाइटिंग होती आणि खूप मनमोहक इथं वातावरण होतं. मी देखील इथे दर्शन घेतलं आणि आम्ही आता थोडंसं खाण्याच्या विचारात होतो. तर आम्ही जवळच्याच इकडे शेवपुरी खायला आलेलो आहोत. तर अंशला सुकी पुरी घेतलेली आहे शेव टाकून आणि त्याची तब्येत आता थोडीशी ठीक आहे, पण अजूनही खोकला गेलेला नाही. इथं आई आणि मी दोघींनी देखील शेवपुरी घेतलेली आहे. तर चला तर आम्ही देखील आता घरी जातो. गणपती बाप्पा मोरया.